न्यायची नाही। नागपूरच्या दीक्षाभूमीवरील अंडरग्राऊंड पार्किंगला आंबेडकरी समाजाचा विरोध पाहायला मिळाला। दीक्षाभूमी समितीवर शासनाचा दबाव असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। नागपूर दीक्षाभूमी परिसरात येथे पार्किंग आणि इतर विकास कामांच्या नावाने विद्रुपीकरण करणं सुरू आहे। अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या मूर्ती समोरचं पार्किंगचं बांधकाम सुरू आहे। ही विकास कामे नसून विद्रुपीकरण आहे, अशी भावना बहुजन समाजातील अनेक नागरिकांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आमची माती इथेच पाहिजे, आमची माती कुठे नेऊ नका म्हणा यांना, फक्त एवढंच आमचं बोलणं आहे। जेही तुमचं कंस्ट्रक्शन आहे ते तुम्ही बंद करा। जे तुम्ही जे करायचं आहे ते तुम्ही आमच्या दीक्षाभूमीच्या बाजूला करा, तुम्हाला काय करायचं आहे। पण आमच्या बापाची इथं उभे झालेले, आमच्या बापाचे पाय इथं रुचले, इथे आमच्या बापाने दीक्षा दिली 5 लाख लोकांना। ही आमची माती, पावन माती कुठे नेऊ द्यायची नाही, आमची माती इथेच पाहिजे। जी माती जशी होती तशी गड्डा खोदलेला आहे ते सपाट करून आमची जशी दीक्षाभूमी होती आम्हाला तशी दीक्षाभूमी पाहिजे। तरी पण प्रशासन ऐकत नाही आहे। ही कोण्या मगाशी पोलीस येऊन बोलून गेले की बा कलेक्टरनी सांगितलं की 25 ट्रक माती इथून न्यायची आहे। त्यांच्या बापाची आहे का कलेक्टरच्या? त्यांच्या बापाची आहे का कलेक्टरच्या? की त्यांना आदेश दिलं? हे आमची माती आहे, आमच्या बापाच्या पाय धुळाची माती आहे। ही माती कुठं न्यायची नाही, ही माती इथंच ठेवायची आहे। ही माती बघा बा किती ट्रकांनी माती नेत आहेत। ही माती आमची पावन माती आहे, हे दूषित करू नका म्हणा यांना। हे कोणतेही प्रशासन जे कोणतेही असतील, RSSचे लोक असले कोणतेही असतील, आम्हाला त्याची काही कोणाची लेन देणं नाही, काही नाही। फक्त आमची माती, आमची पावन भूमी जशीच्या तशी पाहिजे, आमचं एवढंच बोलणं आहे। आणि ही जी समिती आहे इथे 60 वर्षापासून काय करत आहे? झुडपी, फक्त आता झुडपी जंगल म्हणून टाकलेलं आहे, म्हणून आतापर्यंत ह्यांनी काही काम केलं नाही। ह्याने फक्त आपला मी, मग माझा पोरग, मग त्याचा मुलगा घराणेशाही केली। हे बंद करा आणि ही जो यांची समिती आहे हे बरखास्त झाली पाहिजे, हे कोणा कामाचे नाही। आता जे काही विलास गडघाटे आणि प्रदीप आगलाबे साहेब आलेले होते, आम्हाला या संपूर्ण आंबेडकरी समुदायातर्फे जे काही बांधकाम सुरू आहे अंडरग्राऊंड आणि ओव्हरग्राऊंड, तर हे जे बांधकाम आहे हे धोक्याचं आहे मुख्य स्तूपाला, त्यामुळे ते बंद करण्यात यावं हीच एकमेव मागणी जी आहे जनतेची आहे। आणि यासाठी त्या समितीचे, स्मारक समितीचे मेंबर जे आहे ते आले होते, आगलाबे साहेब आणि विलास गजघाटे साहेब। तर हे जे आहे फक्त आश्वासित केलं त्यांनी की 1 जुलैला आम्ही संपूर्ण मेंबर जे काही सचिव आहेत आणि सचिवामध्ये जे काही त्यांचे क्लॅशेस आहे त्यांच्यासोबत आम्ही बोलणार आहोत, असं आम्हाला त्यांनी आश्वासित केलं। परंतु आमच्या अनुयायांचा असा पुन्हा प्रश्न आहे की तोपर्यंत हे काम बंद करण्यात यावं, परंतु त्यांनी ते काहीही ऐकून घेतलेलं नाही। आणि ज्याप्रमाणे लोकसभेची 2024च्या लोकसभेची निवडणुकीच्या वेळेस त्यांनी आंबेडकर भवन पाडलं आणि त्यांनी बरेच 2 ते 3 महिने घेतले, त्याचप्रमाणे आज विधानसभेची निवडणूक असताना हे काम जे आहे पुन्हा त्यांनी चालू करून एक आंबेडकरी लोकांमध्ये एक प्रक्षोभ, एक आक्रोश जे आहे निर्माण केला। आणि या आंबेडकरी समुदायांनी कुठल्याही राजकीय संघटन बांधणीला एनर्जी न लावता त्यांनी या ॲजिटेशन करण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी एनर्जी खर्च करावी, अशा प्रकारची जी आहे ही दुसरी चाल इथल्या विषमतावादी लोकांची आम्हाला लक्षात आलेली आहे। तरी पण आम्हाला 13 दिवस नको आहे, जे काही 13-14 दिवस लागून राहिलेले आहे, हे 13-14 दिवस आम्ही वाट पाहणार नाही। हे त्वरित जर काम बंद करून केलेलं नाही तर संपूर्ण आंबेडकरी जनता ही जमीन जी आहे, जे त्यांनी खोदकाम केलेलं आहे, हे पूर्ण जमीन आम्ही सपाट करण्यात येईल असं आम्ही या। आणि जे काही माती पण चोरीला जाता इथे, एक मातीचा ट्रक इथे जे आहे या गिट्टीचा काय म्हणते जे ट्रक आहेत हे इथून माती घेऊन चालली आमच्या पावन अशा भूमीवरून जी माती काढलेली आहे ती संपूर्ण बाहेर घेऊन विकण्यात येत आहे।